एकीकडे नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण गाजत असताना इकडे मुंबईतल्या मालाडमध्ये भोंदूबाबाच्या प्रतापामुळे स्थानिक हैराण झालेत। मालाडमध्ये राहणारा भोंदूबाबा आपल्या अंगात रविवार आणि गुरुवार या आठवड्यातल्या 2 दिवशी देवी येते आणि मी अनेकांच्या शरीरातील भूत उतरवतो असं म्हणत जादूटोणा करायचा असा आरोप स्थानिकांनी केलाय। या सगळ्याचे पुरावे स्थानिकांनी दिंडोशी पोलिसांना दिलेत। हे सगळे प्रकार त्यांनी तात्काळ थांबवावेत यासाठी पोलिसांनी या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली। रिदम अशोक पांचाळ नावाचा एक 37 वर्षाचा तरुण आहे। तो बेसिकली जिम ट्रेनर आहे। तो जिम ट्रेनरचं काम करतो, पण मागील 2-3 महिन्यांपासून त्याने लोकांमध्ये असं पसरवलं की माझ्या अंगामध्ये देवाचा वास आहे, देवाचा संचार आहे आणि त्या माध्यमातून मी तुमच्यावरती जे आलेले संकट आहे ते दूर करू शकतो। तो जर सिगरेट आणि दारू लोकांना आणायला सांगायचा तर तो स्वतः सेवन करायचा आणि बाकीच्या वस्तू त्या अंगावर उतरवायचा। पण हे कायद्याला अभिप्राय असं नव्हतं आणि आत्ताच्या या युगामध्ये असं काही भूत पिशाच सिगरेट आणि दारूच्या माध्यमातून निघू शकतं हे थोतांड आहे पूर्ण। तर हा जिम ट्रेनर होता आणि गेल्या काही दिवसांपासून तो आपल्या शरीरात रविवार आणि गुरुवारी देवी येते, तुमच्या शरीरातलं भूत उतरवतो असं सांगून अंधश्रद्धा पसरवत होता। भोंदू रिदम पांचाळ मालाड पूर्वेतील रहिवासी आहे। देवी अंगात येते असा दावा करतोय। रविवारी गुरुवारी देवी येते म्हणत लोकांना फसवून भूत उतरवण्याचा देखावा करण्यात येतो। बकऱ्याचा कलेजा, काळे लाल कापड, स्मशानभूमीतील राख हे पूजेसाठी तो वापरायचा। लिंबू, टाचणी, दारूची बाटली, कुंकू, सिगारेट हे सगळं साहित्य त्याच्याकडे सापडलंय। 4 एप्रिलला गार्डनमध्ये शेकडो लोकांसमोर उघड जादूटोणा केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे।